माध्यमांशी बोलतायत. सुरू केली का तर याचं उत्तर नाही. तुम्हाला 10 तारखेपासूनच प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे त्याची. ज्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याबाबतची प्रक्रिया तुम्ही जर 10 तारखेपासूनच सुरू केली तर तुम्हाला 14 तारखेला त्याचा पूर्ण मसुदा कायदा पारित करण्यासाठी तयार होईल आणि मग तुम्हाला त्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची व्याख्यासह तुम्हाला त्याची कार्यपद्धती बनावं लागणार आहे. मग त्याचं तुम्हाला कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करावं लागणार. 15 तारखेला म्हणजे तुम्ही 15 तारखेला ही सगळी प्रक्रिया करून आणू शकणार आहेत का एका दिवसात? तर ते शक्य नाही. ते तुम्हाला त्याची प्रक्रिया आत्ता सुरू करावी लागणार आहे. तुम्ही गुन्ह्याच्या बाबतची प्रक्रिया सांगता आम्हाला. तुम्हाला किती उदाहरणं सांगायचे आहेत आम्ही असे सरकारला की तुम्ही न गुन्हे मागं होणारे घेतलेले, न होणारे की ते या आमच्या गुन्ह्यापेक्षाही कितीतरी भयानक पटीनं भयानक मोठाले ते तुम्हाला घेता आले. तुम्ही एका राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पाठ राष्ट्रपती राजवट उठू शकला. म्हणजे सरकारच्या मनात असलं तर काही पण होतं आहे. तुम्हाला मराठ्याला जाणून बुजून का द्यायचं नाही किंवा मराठ्यांचेच पोरं का अडचणीत आणायचं. आता अधिसूचना काढली याचा अर्थ असा होतो की तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं. मग तुम्हाला द्यायचं तर अंमलबजावणी का थांबवायची? द्यायचं तर मोकळ्या मनानं बिनधास्तपणानं देऊन टाका ना. 30 जानेवारी रोजी तुम्ही या उपोषणाची घोषणा केली होती. 10 दिवस झालेले आहेत. या 10 दिवसामध्ये सरकार पातळीवरून प्रशासन पातळीवरून तुमच्याशी काही संपर्क झालेला आहे का? त्यांचं काय म्हणणं आहे, काही कळू शकेल? सरकारकडून नाही, सरकारकडून काहीच नाही. आणि आम्हाला ती अपेक्षा पण आम्हाला अपेक्षा अंमलबजावणीची. तुम्ही ते 15 तारखेला करा किंवा माझं तर सरळ म्हणणं आहे तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा. कॅबिनेटला ते अधिकार आहेत विशेष अधिवेशन बोलवायचे. तुम्ही अधिवेशन बोलवा. जसं की मंगळवार बुधवार हे कायद्याच्या नियमानं ठरलेली कॅबिनेट असते. तुम्ही सोमवारी घेऊ शकलात आत्ताच्या. तर कॅबिनेटच्या माध्यमातून तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. तुम्ही विशेष अधिवेशन हे 1-2 दिवसात बोलवा आणि सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याच्या अंमलबजावणी तातडीनं करा. त्याचं कायद्यात रूपांतर करून मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे 2 तारखेला. तो स्वीकारून त्याचाही तुम्ही टिकणारा कायदा बनवा ना. केसेस मागं घेण्याची प्रक्रिया आणि साधा विषय हो. हैदराबादचं गॅजेट शिंदे समितीने स्वीकारणं हा साधा विषय. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट स्वीकारणं साधा विषय शिंदे समितीसोबत. सातारा संस्थांचं गॅजेट स्वीकारणं हे साधा विषय. कारण त्यावेळेस ते शासक होते, आता तुम्ही शासक आहेत. तुम्ही त्याला शासकीय दर्जा द्या ना. जे आम्ही पुरावे नाही तरी घ्या म्हणतोय का? आहेत ते पुरावे घ्या म्हणतो. तुम्हाला समजत कसं नाही नेमकं आम्ही काय म्हणतोय? आम्ही आहेत ते पुरावे घ्या म्हणतोय सरकारला. आम्ही असं म्हणत नाही आडमोठपणा की पुरावाचं नाही तुम्ही घ्या. पुरावे आहेत ते घ्या म्हणतोय. तुम्ही आहेत ते घ्या ना. आता गॅजेट उपलब्ध आहे, आपण सुद्धा वाचलं आहे त्या दिवशी. मग असणारं घेत नाही म्हणलं म्हणजे तुम्ही नेमकं करणार काय? मी नाही सोडू शकत. मी माझी पुन्हा एकदा जीव पणाला लावायची तयारी ठेवलेली. मी माझ्या रायगडाचं दर्शन घेऊन आलेलो शेवटचं. सगळे सोयऱ्यांच्या कायद्यासंदर्भात एकच विषय आहे का? किती मागण्या आता या तुमच्या उपोषणाच्या काळामध्ये तुम्ही सरकारकडे ठेवणार आहात? ज्या पूर्वीच्या आहेत 7 त्या 7 त्यांच्याकडे दिले. पुन्हा एकदा सगळ्या एकापासून सांगाल. आपलं सगळ्या सोयऱ्यांचा कायदा हा याची अधिसूचना राजपत्रित काढली. ओबीसी आरक्षण ज्या कायद्यानुसार दिलंय त्या कायद्यात दुरुस्ती करून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं. व्याख्या त्याची सगळ्या सोयऱ्यांची. मराठा समाजात पिढ्यानपार परंपरेनुसार ज्या लग्नाच्या सोयरिकी जुळतात, गणगोतातील लग्नाच्या सोयरिकी जुळतात, त्या राज्याअंतर्गत येणाऱ्या सर्व सोयऱ्यांना नोंद नसली तरीही ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या नोंदीच्या आधारावरच कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही व्याख्या आपण त्यांना 3 महिन्यापासून दिलेली. या व्याख्यासह ती करावं ते एक मुद्दा. ज्या 57 लाख नोंदी सापडल्या त्यांचे तातडीनं पत्र वितरित करणं. तिसरा मुद्दा, ज्या सगळ्या सोयऱ्यांची जे सगळे सोयरे आता प्रमाणपत्र घेणार आहेत ज्याची नोंद मिळाली त्याच्या आधारावर फक्त शपथपत्राच्या आधारावर घ्यावं. तपास करणं, ग्रह चौकशी करणं याला खूप किचकट प्रक्रिया आहे. त्या आधारावर घेणं. त्यांच्या परिवारांना ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराला तातडीनं तुम्ही जे मध्ये शिबिरं म्हणले होते लावले ते शिबिरं सगळे बंद आहेत. तुम्ही जे ग्रामपंचायतला चिटकू म्हणले होते ज्याच्या नोंदी सापडल्या त्या पण फक्त राज्यात 8% ग्रामपंचायतला चिटकेले आहेत. फक्त 8%. 92% ग्रामपंचायतला माहीतच नाही की नोंद सापडली कुठं. हे झाले आपले
3 मुद्दे. आपला अंतरवालीसह राज्यातले सगळे गुन्हे मागं घेण्याचं इथं त्या आलेल्या 7चे 7 मंत्र्यांना उपोषण सोडताना शब्द दिलेला आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या मीडिया त्यावेळी साक्षीला आहे बांधव सगळे की त्यांनी तो शब्द दिला होता. त्याची प्रक्रिया आणखीन सुरू झालेली नाही. हैदराबादचं गॅजेटसुद्धा ते घेऊ म्हणले होते. 5वा मुद्दा आहे आपला की हैदराबादचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आणि सातारा संस्थांचं, म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्या गॅजेटच्या माध्यमातून ते आरक्षणात येणार आहेत. तेही यांनी आत्तापर्यंत घेतलेलं नाही. नेमकं हे करतेत काय आम्हालाच कळत नाही. आणि शिंदे समितीचं काम हे इतकं युद्ध पातळीवर त्यांनी वाढवायला पाहिजे. तिला 1 वर्षाची मुदत द्या म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे तिने ते सापडतच राहिले पाहिजेत पुरावे सारखे. त्याच्यासाठी मनुष्यबळ हे 24 घंट्यासाठी त्यांना द्या आम्ही सांगितलं होतं. ते कधीतरी उठतंय आणि सापडायला सुरुवात, कधीतरी 8-15 दिवसातून एखाद्या वेळेस ती समिती कुठेतरी येते, बसते, माघारी जाते. बाकीचे लोक काय काम करतात? लोकांच्या नोंदी असून, अर्ज केलेले असून सुद्धा प्रमाणपत्र दिले जात नाही. ही काय प्रकार? आणि आपला 7वा मुद्दा की मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल आहे नव्यानं गठीत करा. त्यांनी नव्यानं गठीत पण केला, अहवाल पण घेतला. मग आता ते स्वीकारून त्याचा कायदा तर पारित केला पाहिजे. असे आपण त्यांना एकूण 9 मागण्या दिलेल्या आपण त्यांना. परंतु सगळ्या सोयऱ्यांचं याच्यात मुख्य भूमिका ही आहे की सगळ्या सोयऱ्यांची आम्हाला कायदा पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी पाहिजे. महाराष्ट्रातल्या अंतरवालीसह सगळ्या केसेस मागं पाहिजेत. हैदराबादचं गॅजेट त्यांनी घ्यायलाच पाहिजे, कारण ते स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटसह आणि सातारा संस्थांच्या गॅजेट्स. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही आज उपोषणाला बसणार आहात. उपोषणाला बसण्याच्या आधीचे हे जे काही 5-6 दिवस होते, या कालावधीत सरकारकडून तुम्हाला कोणी संपर्क केला का? सध्याची काही प्रोग्रेस आहे त्याच्याबद्दल सांगितलं का? एकूण प्रमाणपत्र किती वाटप झालेत? नव्याने आणखीन काही नोंदींमध्ये वाढ झाली का? या संदर्भातली काही माहिती दिली आहे का? आणि नव्यानं काही आश्वासन दिलं आहे का वेगळं? 54 लाखापैकी 57 नंतर झाल्यात वाशीत गेल्याच्या नंतर. 54 लाखात त्यांनी एकूण 40 लाख प्रमाणपत्र वितरित केलेत असं स्पष्ट त्यांनी शासन निर्णयावरती लिहून दिलं. बाकीच्यांना ज्यांनी त्यांच्या वंशावळी जुळवणं चालू आहे असं त्यांनी सांगितलं आणि आम्हाला ते पटलं की पटण्यासारखं ते वंशावळी जुळवणं. पण परिवाराला त्यांच्या द्यायला अडचणी काय येत्या जाणून आता वंशावळ तर सिद्ध झाली, ज्याचं प्रमाणपत्र मिळालं त्याची वंशावळ सिद्ध झालेली, त्याला अडचण काय तुम्हाला ताबडतोब द्यायला? त्यामुळं तेही करतोच बोलले. आणि ते शिबिरं त्यांनी बंद केले, ते सुद्धा सुरू करायला पाहिजेत. लोकांना यात तुम्ही 57 लाख ज्या नोंदी मिळाल्या हे माहीतच नाहीत ना, कोणाकोणाला कशाच्या माहीतच नाही. दुसरा एक मुद्दा आहे, छगन भुजबळांना धमकीचं पत्र आलंय काल. त्याच्यामध्ये असं म्हटलं की काही लोक तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न करतायत, तुम्ही सावध राहा, अशा स्वरूपाचं पत्र दिलं. हे पत्र दिल्यानंतर काही लोक त्यांना संरक्षणाची मागणी करतायत. काय असू शकतं हा सगळा प्रकार? द्या ना महाराष्ट्रातले सगळेच पोलिस त्याला कपडे घाला, त्याला पोलिसांचे भंगार विचारायचं, त्याला कोण मारीन कशाला? हो, कोणी आपलं म्हातारं माणूस आहे, म्हाताऱ्या माणसाला कशाला कोण मारीन? तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांवरती. कोणीच धमकी देऊ शकत नाही त्याला, कोणत्याच जाती धर्माचा. तर म्हाताऱ्या माणसाची माया करणं संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रावर. तर म्हाताऱ्याला काय मारते? तू आता या असंच जाणार आहे ते टेन्शन टपकून एखादी रच्ची जाईन, कोण मारीन त्याला उभं कशाला? ते काय लय शान आहे का ते? अरे आम्ही भेट नाही तसं तो यासारखे सांगत नाहीत. त्याच्यात कार्यकर्त्यात सांगतो संरक्षण लावायचं सांगा, मला अमकं सांगा, मला भेव आहे. आम्हाला भेव असून सांगत नाहीत. आम्हाला 7 वेळेस असंच घडलेलं आहे, तरी आम्ही सांगितलं नाही सरकारला. काल त्या साल्हेर किल्ल्यावर सुद्धा काय आहे आम्हाला माहीत होतं ना. आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला, आम्ही सांगितलं का संरक्षण लाव का, काही घातपाताचा प्रकार होता. काय असलं तो यासारखं भंगार चाळे नाही करत आम्ही खेळतो त्याला. तो काय प्रकार घडला होता? काय घडला होता माहीत नाही. आम्ही वर गेलो अगोदर, आता नव्हतं सांगायचं, पण ते तिकडून त्यांनी काढलं, त्याचं काढलं मला जमत नाही. मग आम्ही सगळे वर गेलो होतो त्या किल्ल्यावर. जाताना काहीच नव्हतं, सगळ्या गाड्या पायथ्याला लावाव्या लागल्या. वरी जात नाहीत गाड्या 1.5 किलोमीटर पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या. आणि वर जाताना तर काहीच नाही. मधून कुठून तरी रस्ता होता वाटतं बहुतेक, म्हणजे एक जास्तीत जास्त 50 मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये असा रस्ता. एक पिकअपसारखं मला पुढं गेल्यावर कळालो, मला तिथं कळायला पाहिजे होतं ते. तरी माझ्या लक्षात आलं तर पोलिस दर्शन करताना गडबड का करायला लागले. पाटील चला आता भरपूर वेळ झाला. माझा तेव्हाच क्लिक झालं, कारण माझी बुद्धी माझ्या तोंडानं मी म्हणत नाही पण लय शार्प.
माझ्या तवाच लक्षात आलं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकडे. पण ते काय सांगितलं नाही, मला काय वाटलं पण नाही, कारण तसं त्यांनी मला जाणूनसुद्धा दिलं नाही. एक माया असल्यासारखं वाटलं, कारण त्यांच्यात चलबिचल त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ. पोलिसात चलबिचल, मला नाही काय म्हणले, त्यांच्यात चलबिचल सुरू झाली की मी ओळखलं खाली काहीतरी एक पिकअपसारखं काहीतरी मधून आलं आणि ते गिअर फेल झाला असं काहीतरी म्हणलं. आणि ते इतकं स्पीडने आलं खाली, ते उतार डायरेक्ट असं आहे ते इतकं स्पीडने खाली आलं की खालच्या आमच्या 5-7 गाड्यातले माणसं आणि 5-7 गाड्याचा भोगाच झाला असता. पण ते विलास भाऊ म्हणून येतं नाशिकचे, ते आरडले मोठ्याने, म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही, म्हणून ते सगळेच वाजले. त्याला धरलं पोलिसांनी ताबडतोब त्या पोराला, त्याला धरलं. तर मनोज